तर चला हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर इथं मी घेतलेले आहे भजे बनवून. तर हे डाळीचे भजे आहेत, हरभऱ्याच्या डाळीचे भजे आहेत. तर चला इथं कढी बनवून घेतलेली आहे मी इकडं, आणि कढीचं साहित्य काढायचं आहे. तर एवढी छान कढी होती ना, बिना हळदीची. आपण म्हणतो की रेस्टॉरंटसारखी का नाही होत. तर चला इथं मी खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे, थोडे जिरे आणि चवीनुसार मीठ. इथं घेतलेलं आहे दही, आणि तिथे घेतलेलं आहे बेसन पीठ. तर आपल्याला बेसन पीठ जेवढं लागेल तेवढं आपण घेणार आहे. कोथिंबीर आहे, आणि आपण आता इथं हे मिक्सरला लावून घेणार आहे सगळं. तुम्ही बघू शकता मी थोडं असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे. दही टाकल्यामुळं हे एकदम छान आणि सॉफ्ट कढी बनवून जाते. यामध्ये मी 2.5 चम्मच आता आपल्या बेसन पीठ टाकून घेणार आहे, म्हणजे ती ना छान आळून आल्याच्या नंतर ना असं मस्त लागते ती, आणि जास्त घट्ट पण होत नाही आणि पतली पण होत नाही, एवढी छान होती ती मस्तपैकी. तर चला मी हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे. जास्त वेळ नाही लावायचा आपल्याला, थोडंसंच 1-2 वेळेस होऊ द्यायचं त्याला थोडंसंच, लगेच आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा मस्त असं घट्ट झालेलं होतं ते. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला आणि हे न छान चम्मचने एकजीव करून घ्यायचं, म्हणजे गाठी वगैरे काही राहत नाही. बेसन पिठाचं कसं मध्ये आपण ज्यावेळेस फोडणीला टाकलं त्यावेळेस गाठी राहू शकतात, म्हणून याला छान हे करून घ्यायचं. आणि फेटून घेतल्याच्यानंतर मस्तपैकी चम्मचने त्याला एकजीव करून घ्यायचा. बघा इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. गॅसवरती कढई ठेवून मी त्यावरती मस्तपैकी तेल टाकून घेतलेलं आहे. तर 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता, तर मस्तपैकी याला तडका देत आहे आपण. तर बघा मस्त तडकलेला आहे जिरा मोहरी त्यामध्ये टाकून दिलेला आहे. आता ते कढीपत्ता टाकला. कढीपत्ता जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नुसती कोथिंबीरही चालती. तर बघा कोथिंबीर टाकून घेतली. त्यानंतर मी लगेच ते जे मिश्रण होतं मिक्सरमध्ये, ते मिश्रण पूर्ण मिक्सरमधलं टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर यामध्ये थोडंसं आणखीन रस्सा टाकायचा होता आपल्याला पाण्याचा. तर बघा तुम्ही एवढी छान झालेली आहे कढी. तर चला आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.